हॅलो फ्रेंड्स, 2 दिवस झाले खूप कंटिन्यू पाऊस चालू आहे. कुठेच जाता येत नाही आहे आणि रात्रभरचं पण चालू होतं आणि आता सकाळीसुद्धा चालू आहे. घरातली सर्व कामं माझी आवरून झाली आणि आज देवपूजा झाल्यानंतर देवाला घटाला माळ घालायला काय घालू आज तेच समजत नव्हतं. बाहेरही जाता येत नव्हतं. पानांची पण चालते, फुलांचीही चालते, पण फुलं तर नव्हतेच. आणि जे माझ्याकडे गोकर्णाचं झाड आहे माझे त्याचे घालून झालेले होते. पण अचानक समोर आंटी राहतात तर तिथे मला जास्वंदाचं झाड दिसलं. मग मी जास्वंदाची पानं आणून घेतली आणि त्याची माळ केली. 3 दिवस मी पहिले 3 दिवस पानांची केली, नंतर फुलांची केली आणि आज जी आहेच मी ती पुन्हा पानाची करते. तर आज आईकडं माझ्या सप्तमीची चक्रपूजा असते. ॲक्च्युली खरं तर खूप कन्फ्युजन आहे. आज 7वी माळ येते, पण एक 3री माळ डबल झाल्यामुळे सप्तमी कधी येते याचं खूप कन्फ्युजन होतं. पण बरेच जण आजच सप्तमीची पूजा करून घेत आहेत, कारण 7व्या माळेला ती पूजा केली गेली पाहिजे असं म्हणतात. मग आईकडं आज चक्रपूजा असल्याने तिकडेच जायचं आहे. थोडं लवकरच जाणार आहे, त्याच्यामुळे मी माझं घरातलं आवरून घेतलं. माझे क्लासेस झालेले आहेत, मुलींसाठी स्वयंपाक झाला आहे. माझा तो उपवासच आहे आज सप्तमीचा. त्याच्यानंतर घर वगैरे मी सगळं आवरून घेतलं. माझं किचन आवरून झालं. इथे देवाची आरती पण माझी झालेली आहे, पूजा झालेली, सर्व आरती झालेली, सर्व वाचून पण झालेलं आहे माझं दुर्गा सप्तशती वगैरे. आणि घर आवरून झालेलं होतं, तर किचन ओटा वगैरे सर्व साफ करून झालं. आणि इथला फ्रीज मी आज बाहेर नेऊन ठेवला. खूप दिवसापासून बंद होता तो, पण आपल्याला जागा मिळाली की तिथं काही ना काही वस्तू ठेवल्याच जातं. तसंच माझं झालं. आणि हा बनी कंटिन्यू माझ्या मागे असतो. मी जिथे जाईल तिथे, मी देवपूजा करायला गेली तर तिथे, घरात किचनमध्ये गेली तर तिथे. तर हे बघा, हे फ्रीज मी गॅलरीत ठेवलेलं आहे. आणि आज ऑरेंज कलर असल्याने मी ऑरेंज कलरची रांगोळी काढलेली. त्याच्यानंतर आम्ही पोचलो भावाकडे. भावाच्या मुलासाठी या गेमसाठी त्याला गाड्या घेऊन द्यायच्या होत्या, तर तो खूप खुश झाला होता त्या गाड्या बघून आणि मस्त छान खेळत होता. त्यानंतर आम्ही पहिले तिथे गेल्यावर मी तर पहिले चहा घेतला. चहा माझा फेवरेट, चहाशिवाय कामं चालू होत नाही माझे. चहा घेतला आणि भावाची एक गॅलरी आहे, इतकी सुंदर आहे. तिथं माझं मन इतकं प्रसन्न राहतं. खूप आवडतं मला इथं बसायला. मग मी इथं बसून मस्तपैकी चहा एन्जॉय केला आले. आणि नंतर मग घरात जी पुरणपोळीची तयारी करायची होती ती बघायला गेली. तसं सर्वच जण होते स्वयंपाकाला, पण तरी पण मी थोडासा हातभार लावला तिथे. त्यानंतर पुरण आम्ही करून घेतलं, सार केला. आई पण माझी पीठ वगैरे मळून घेत होती. सर्वच तयारी आम्ही दुपारीच केली, कारण चक्र काढायला बराच वेळ लागत होतो. हे सार करण्यासाठी पाणी काढून ठेवलेलं होतं. स्वयंपाकाची तयारी जवळपास सर्वच झालेली होती. नंतर देवाकडे हा फुलोरा तयार करून घेतला. सगळीकडे पापडाच्या असतात बऱ्याच ठिकाणी. आईकडं माझ्या करंजाचा फुलोरा आहे, तो फुलोरासुद्धा आजच आम्ही करून घेतला. त्यानंतर चक्र काढण्याची तयारी केली आम्ही 3 भाऊ बहिणींनी. तर माझ्या भावाने इथे ते 5 बोटं ओढायचे असते. यांच्याकडे ही पद्धत असते. 5 बोटं हळदीचे आणि 7 बोटं हळदीचे आणि 7 बोटं कुंकवाचे असं करायचे होते. तर तिथे पहिले त्रिशूळ काढून घ्यायचा होता. तो त्रिशूलही काढून झाला. लहान भाऊ हे करत होता, त्याला मध्ये मध्ये मम्मी त्याला गाईड करत होती, हे इथं असं काढायचं, तसं काढायचं, किती अंतरावर काय घ्यायचं. मग त्याने त्याप्रमाणे 7 बोटं कुंकवाचे आणि 7 बोटं हळदीचे असं त्याने ते काढून घेतलं. ॲक्च्युली हे भिंतीवर काढायचं असतं, पण आता भिंतीवर काढण्यासाठी जागा नव्हती. पूर्ण देवारा मोठा केलेला आहे, तर भिंतीवर हे काढता नाही आलं. त्याच्यामुळे हे त्याला पर्याय म्हणून एक कागदावर काढून घेतलं आणि तो कागद तिथे देवारावर चिटकवून घेतला. म्हणजे फुलोरा जिथं लावलेला आहे, आपण जिथं घट बसवले त्याच्या बॅक साईडला हे चिटकवून घ्यायचं होतं. तर हे हळदीचे बोटं त्याने काढून घेतले. पाण्यात हात बुडवून ओलं करून थोडंसं ते काढून घेतलं. बहुतेक सर्वांच्या घरी हे असं करत असावं. माझ्या घरी फक्त भिंतीवर आम्ही जे अंबे माता की असं कुंकवाने लिहित असतो, पण यांच्याकडे ही वेगळी पद्धत आहे. मग त्याने हे करून घेतलं. आणि यांचे चक्र जे असतात ते पिठाचे असतात. माझ्या घरचे चक्र असतात ते रांगोळीचे असतात. आणि लहान भावाने हे करून घेतलं. मोठ्या भावाने पिठाचे चक्र काढून घेतले. तोही साईडला काढतच होता. पिठाचे त्यांचे 11 चक्र काढायचे असतात आणि त्या 11 चक्रांवर 7 कुंकवाचे आणि 7 हळदीचे असे उभ्या लाईन्स मारायचे असतात. ते आपल्याला दिसेलच पुढे. तर हे त्याने अगदी मोजमाप करून ते ताट त्याने ठेवलेलंच होतं मोजायला. कशाप्रकारे मेजरमेंट करत होता काही कळलं नाही, पण चक्र त्याने खूपच सुंदर काढले. आणि हे पण लावून घेतलं भिंतीला.
त्यानंतर हे असे छान चक्र त्याचे काढून झालेले होते बऱ्यापैकी. असे त्याला 8 चक्र काढायचे, 11 चक्र काढायचे, 8 नाही 11 चक्र काढायचे. आणि मग तिथे त्यांना वेगवेगळं पानं ठेवायची असतात, वेगवेगळ्या झाडांचे पानं ठेवायचे असतात. त्या पानाचेही 11 पानं असे ठेवले गेले पाहिजे आणि 5 प्रकारचे ते पानं असतात. दाखवते मी तुम्हाला पुढे त्या व्हिडिओत. आणि हे चक्र वाटतं तितके सोपे नाही आहे. पीठ कसं रांगोळीसारखं नसतं, ते थोडं रांगोळी कशी आपली भुरभुरीत असते ती पटकन गोल राऊंड येऊन जातो, पण पिठाचा तसं जमत नाही. त्याने खूप बराच वेळ बसलेला होता तो चक्र काढण्यासाठी. मग हे त्याचे चक्र चालू होते तोपर्यंत आम्ही सगळी तयारी करून घेतली. मग ते जे पानं आणलेले होते ते सर्व धुवून घेतले. एक एक पान त्याला आम्ही देत होतो काढून. तर हे पानं असे 11 पानं त्याने लावलेले आहेत. आणि हे झालं एक पान, हे बहुतेक आंब्याचं पान असावं. हे आंब्याचं पान आहे. त्याच्यावर मग लिंबाचं पान, फळझाडांची पानं, पेरूची पानं, असे त्यांनी 5 प्रकारचे पानं आणलेले होते. आणि ते प्रत्येक एक एक पानावर दुसरं पान ठेवत जायचं, असं ते चक्र पूर्ण करायचं असतं त्यांना. आणि मध्ये त्या चक्रावर बघा ज्या उभ्या लाईन्स मारल्या आहे, एक हळदीची आणि कुंकवाच्या, अशा 7 लाईन्स त्याने मारून घेतलेल्या आहे. तर अशी आमची तयारी पूर्ण झालेली होती. थोड्या वेळाने आरती पण करायची होती. तर हे चक्र बघा किती सुंदर दिसत आहेत. खूप वेळ लागला याच्यासाठी, जवळपास 1-1.5 तास हे चक्र काढण्यासाठी लागले, हे पानं वगैरे सर्व करायला. त्यानंतर पूर्णाचा स्वयंपाक जो झालेला होता तो मी इकडे आणून ठेवला. आणि हे सर्व ते जे चक्र आपण तयार केलेले आहे हे पानांचे, या पानाच्या चक्रावर ते आपल्याला नैवेद्य ठेवायचं असतं. आणि ते जे नैवेद्य असतं ते घरातल्या लोकांनी खायचं. तर आम्ही आता प्रत्येक पानावर एक पुरणपोळी आणि त्या प्रत्येकावर भात, सार, जेवढं काही आम्ही केलेलं होतं तेवढं आम्ही याच्यावर मांडलेलं होतं. त्याच्यासाठी आणि कणकेचा दिवा पण इथे लागतो, तर तो कणकेचा दिवा पण तयार करून घेतला. आणि कणकेच्या दिव्यावरून म्हणजे दिव्यावरून होम पेटला गेला पाहिजे, होमने ज्योत घेतली पाहिजे, असं ते असतं. तर बघू आपण ते पुढे. सर्व आम्ही फक्त तयारी करून ठेवलेली आहे. 7-7:30 वाजता आम्ही ती पूजा करून घेऊ. तर आता जे नैवेद्य केलेलं होतं ते आम्ही तिथे ठेवून घेतलं. 11च नैवेद्य ठेवायचे. तर पुरणपोळीचे असे नैवेद्य ठेवले. आणि जे मूठ करायचे असतात भाताचे 11 मूठ, ते पण 11 पाहिजे असतात. भाताचे 11 आणि रव्याचे 11 अशी त्यांची मूठ पण केलेली होती त्यांनी. ते पण तिथं पूजेला ठेवतात. मग हा होम करून झाल्यानंतर तो होम तसं तव्यात खाली फरशी फुटण्याची शक्यता असते, म्हणून तव्यावरच ते ठेवलं. आणि त्याच्यापुढे तो दिवा लावून ठेवलेला होता. त्या दिव्यावरून ती ज्योत घेतली गेली पाहिजे, असं ते असतात. पण बराच वेळ प्रयत्न करूनसुद्धा ते होत नव्हतं. सर्वांनी त्याच्यावर तूप टाकलं, पाया पडल्या, देवीची माफी मागितली. सर्वांनी त्यावर तूप टाकून घेतलं होतं. आता ही लहान वहिनी आहे, ती पण पूजा करायला आली. आणि त्याचसोबत आमचे फोटो सेशनही चालू होतं. त्या लहान वहिनी आणि भाऊ दोघंजण बसले पूजेला. त्यांनी पण व्यवस्थित अशी पूजा करून घेतली. तर त्या दोघांनी पण पूजा करून घेतली. सर्व मुलं तिथं बसलेले होते. असं म्हणतात की नाक घासायचं देवीसमोर, जर चुकलं असेल तर माफ कर, आणि मग ते ज्योत घेते असं म्हटलं जातं. ताई सगळ्यांना सांगत होती की नाक घासा, पाया पडा वगैरे. खूप प्रयत्न चालू होते पण ते काही होत नाही. शेवटी देवी ही सत्व बघत असते, ती परीक्षा बघतच असते. आणि कुठेतरी चुकलं आपलं म्हणून ते होत नाही असं वाटत असतं, पण असं काही नाही. तर ते थोड्या वेळात ज्योत घेतल्या गेली होती. पण सर्वांची पूजा झाली. सर्व झाल्यानंतर ते झालं. त्यानंतर आईने पण पूजा करून घेतली. सर्व मुलांनी पूजा केली. सर्वांनी तूप वाहिलं त्याच्यावर आणि आईने पण केली पूजा. तर थोड्या वेळात तिथे ज्योत घेतल्या गेली. आणि हा मोठ्या भावाचा मुलगा आहे. कंटिन्यू त्या जे केलेलं आहे त्याच्यावर खेळत होतं. त्याला सर्व ओरडत होते, तरी त्याचं जे चालू होतं ते चालूच होतं. तर बघा आता आईने टाकलेलं आहे तूप. आणि थोड्याच वेळात ती ज्योत घेतल्या गेली होती.
ते बघा ज्योत घेतल्या गेली आणि आंबे माते की जय म्हणून सर्वांनी जय जयकार केला. आणि त्यानंतर आरती वगैरे आम्ही करून घेतली, पूजा सर्वांनी करून घेतली, आरती करून घेतली आणि त्यानंतर जेवण आमचे झाले होते. जेवण झाल्यावर मस्त भावाने सर्वांसाठी पान तयार केले. त्याच्याजवळ मी तुम्हाला बोलली होती मागच्या व्हिडिओत की त्याच्याजवळ सर्व सामान असतं पानाचं, जे ते बाहेरून आणता घरीच करता आणि खातात. तर हे छान त्याने सर्वांसाठी पान तयार केले आणि जेवढे मेंबर होते त्यांना आम्ही हे छान गारगार पान सर्व केले. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.